जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सातारा दौऱ्यासाठी रवाना। प्रीती संगमावरील स्मृतीस्थळाला अभिवादन करणार। विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। अजितदादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते। फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला। सध्याच्या परिस्थितीत कोणतंही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर। अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती। झेडपी निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादा म्हणाले होते। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा। बारामतीत अजित पवारांचं स्मारक उभारण्यासाठी चाचपणी। काही दिवसांनंतर पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार। पार्थ पवारांनी स्मारकाविषयी शरद पवारांशी चर्चा केल्याचीही सूत्रांची माहिती। मुंबईतील नगरसेवकांची गटनोंदणी महायुती 2 गटात करणार। भाजप आणि शिवसेना पक्षाची स्वतंत्र गटनोंदणी होणार। आज सकाळी 10 वाजता बीएमसीमध्ये गटनेता निवडणार। निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे आज आढावा बैठक घेणार। पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। सकाळी 9 वाजता एमआयजी क्लबमध्ये बैठक। मुंबईतील विभाग अध्यक्षांना उपस्थितीचे आदेश। महापालिका निकालावर मंथन होणार। तमिळांविरोधात कुणी वाईट बोलेल तर आम्ही लाखांची रॅली काढू। मुंबईतील भाजप आमदार तमिळसेल्वन यांचा ठाकरे बंधूंना इशारा। भगवान मुरुगन यांच्या उत्सवानिमित्तानं तमिळांची सायन ते माटुंगा दरम्यान मोठी रॅली। गौतम अदानींनी शरद पवारांची घेतली भेट। शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक निवासस्थानी। दोघांमध्ये पाऊण तास भेट। रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 4 आरोपींना 4 दिवसांचे पोलीस कोठडी। बिश्नोई गँगनं गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली। रात्री उशिरा किला कोर्टात केलं हजर। उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। धुळे, जळगाव, नाशिक आणि घाट परिसरात पुढील 2 दिवस हलक्या पावसाची शक्यता। तापमानात वाढ होणार।